नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे बेटा चक्रीवादळासंदर्भातली. बेटा चक्रीवादळानं अमेरिकेच्या टेक्सास किनाऱ्याला धडक दिली आहे. या वादळामुळे परिसरात 100 किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहत आहेत. तर या वादळामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. या वादळाची तीव्रता जास्त असून मोठं नुकसान होण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. वादळाच्या पार्श्वभूमीवरती बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी अमेरिकेचं नाव न घेता टीका केली आहे. काही देश आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या देशांच्या कारभारात हस्तक्षेप करत असून त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करण्यात आली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ते या देशांना हलाखीत टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक प्रचाराची मोहीम संपवून आता पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतलेत. ओहियो राज्यात त्यांनी डेटून आणि स्वांटोन इथे प्रचार रॅली घेतली आणि या रॅलीमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या धोरणांमुळे आज पुन्हा एकदा जगात अमेरिकेचं नाव आदरानं घेतलं जातं असंही ते म्हणाले. तिसऱ्या नॉर्थ ईस्ट एशिया ट्रेडिशनल चायनीज मेडिकल आणि हेल्थकेअर एक्स्पोचं उद्घाटन चीनमधील चांगचून इथे करण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या एक्स्पोमध्ये जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांनी सहभाग घेतलाय. या प्रदर्शनात प्राचीन चीनी उपचार पद्धती, त्यासंबंधीची औषधं आणि त्यांचे फायदे मांडण्यात आले. कोरोनासारख्या आजारांना देखील दूर ठेवण्यासाठी कशा प्रकारे ही औषधं उपयोगी पडू शकतात हे या एक्स्पोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला आहे. तैवानचे अध्यक्ष साई वेन यांनी एका सैन्य तळाला भेट दिली. तैवानच्या एका बेटाजवळ असलेल्या या तळाला भेट देऊन त्यांनी तिथल्या तयारीचा आढावा घेतलाय. यावेळी वेन यांनी इथल्या हवाई दल अधिकारी आणि जवानांसोबतही बातचीत करत त्यांचं मनोधैर्य वाढवलंय. यावेळी बोलत असताना वेन यांनी आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही चीनचं नाव न घेता दिलाय. चीनसोबत तणाव वाढत असताना अध्यक्ष वेन यांनी दिलेल्या या भेटीला महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. बेटा चक्रीवादळाचा परिणाम अमेरिकेच्या टेक्सास आणि आजूबाजूच्या परिसराला जाणवू लागला. ह्यूस्टन शहरात वादळामुळे मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी पूरसदृश स्थितीही निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यानं विद्युत पुरवठाही खंडित झालाय. यंदाच्या हिवाळी ऑलिम्पिक सामन्यावरही कोरोनाचं सावट असणार आहे. जपानची राजधानी टोकियो इथे होणारे ऑलिम्पिक सामने पुढे ढकलल्यानंतर आता 2022च्या बीजिंग विंटर ऑलिम्पिक आयोजनावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. IOC अध्यक्ष थॉमस बाक यांनी हे हिवाळी ऑलिम्पिक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल अशी ग्वाहीही दिली आहे. मात्र ऑलिम्पिकच्या आयोजनादरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. जपानमध्ये वृद्ध व्यक्तींचं वाढतं प्रमाण हे एक नवीन समस्या सरकारसमोर बनू लागलंय. देशात 100 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची संख्या ही 80,000 पेक्षाही अधिक आहे. तर 65 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचं प्रमाण हे 36.17 मिलियन पेक्षा अधिक आहे. जपाननं निवृत्तीचं वय देखील आता 70 वर्ष केलंय. इस्रायलच्या कोर्टानं दिलेला निर्णय हा जगभरात वाढणारे बाल अत्याचार रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियातील मानवाधिकार संघटनांनी दिली आहे. मेलबर्न शहरातील पीडित कुटुंबियांनी देखील या निकालाबाबत समाधान व्यक्त केलंय. जेव्हा आपल्या मुलांचं शोषण करण्यात आलं होतं तेव्हा आपल्याला धक्का बसला होता. यानंतर जवळपास 6 वर्ष न्यायासाठी संघर्ष करत असल्याचं या पीडित मुलांच्या पालकांनी सांगितलंय. बातमी चीनमधून. चीनमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरती सार्वजनिकरित्या टीका केल्यामुळे 18 वर्ष जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेन जिकियांग असं या व्यावसायिकाचं नाव आहे. रेन यांनी कोरोना संसर्ग दडपणं आणि नागरिकांच्या उपचारात लपवाछपी करणं असे अनेक आरोप जिनपिंग यांच्यावरती केले होते आणि त्यानंतर चीन सरकारची बदनामी करण्याचा ठपका ठेवत रेन यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमध्ये अनेक वेळा येणाऱ्या महापुराचा मोठा फटका शेतीला बसतोय. अनहुई प्रांतातील शेतकऱ्यांचे या पुरामुळे मोठं नुकसान होतंय. हेफेई लुजियांग प्रांतात तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण सातत्याने येणाऱ्या पुरामुळे इथले शेतकरी हवालदिल झालेत. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे हातचं पीक गेल्यानं आता जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय. सरकारकडून याबाबत गांभीर्यानं उपाययोजना केल्या जात नसल्यानं त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
तर संसर्गाची भीती कोरोनाच्या वाढत आहे। कोरोना मृत्यूनंतर संसर्गाची भीती असल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कार देखील कुटुंबियांना पाहता येतीलच असं नाहीये। परदेशात असताना मृत्यू झालेल्या 3486 भारतीयांचे मृतदेह अजूनही मायभूमीच्या प्रतीक्षेत आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेली यासंबंधीची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे। 1 फेब्रुवारी ते 15 ऑगस्ट दरम्यान फक्त 10 देशांमध्ये 5286 भारतीयांचा मृत्यू झालाय। त्यावेळी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती, तर देशांतर्गतही लॉकडाऊन होता आणि या 5000 अगदी थोड्यांचे जे मृतदेह आहेत ते मायभूमीत पोहोचू शकले आहेत। तर प्रतीक्षेत असलेल्यांचे मृतदेह मायदेशी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। जगातील सर्वाधिक श्रीमंत 1% लोकांकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण अधिक असल्याचा अहवाल ऑक्सफेमने दिलाय। जगातील अर्धी गरीब जनता जितकं कार्बन उत्सर्जन करते तितके उत्सर्जन हे केवळ 1% लोक करत असल्याचा अहवाल ऑक्सफेमने मांडला आहे। श्रीमंतांकडून सुरू असलेल्या उधळपट्टीला आळा घालण्याची गरज असल्याचंही ऑक्सफेमचं म्हणणं आहे। कोरोना लशीपेक्षा मास्क अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेतील सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांचं म्हणणं आहे। जगभरात 150 पेक्षा अधिक लशींवरती सध्या काम सुरू आहे। यामध्ये अनेक जण यशस्वी होण्यापासून फक्त काही अंतरावर आहेत। तर लस ही कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही अंशी फायदा पोहोचू शकते, पण सर्वांनाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क हेच एकमेव सोपं आणि फायदेशीर साधन असल्याचा त्यांनी दावा केला आहे। चीनच्या हवाई दलाने एक व्हिडिओ जारी केलाय। यामध्ये अणुहल्ला करण्यासाठी सक्षम असलेल्या H-6 विमानातून एक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यातील ठिकाण हे गुआम या अमेरिकेच्या पॅसिफिक आयलंडवरील अँडरसन एअरफोर्स बेस सारखं दिसून येत आहे। हा व्हिडिओ पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अकाउंटवरून जारी करण्यात आलाय। हा व्हिडिओ तैवानच्या जवळ चीनकडून केला जात असलेल्या सैन्य सरावाच्या दुसऱ्या दिवशी जारी करण्यात आलाय। या व्हिडिओवरती तैवानच्या संरक्षण दलाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी कीथ क्राच यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचं पित्त खवळलंय। चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून तैवानचे अध्यक्ष साई इंगवेन यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत डिनर करून तैवान विस्तवाशी खेळ करत असल्याचा इशारा यातून देण्यात आलाय। तर साई वेन यांनी चीनच्या नियमांचं उल्लंघन केलं तर युद्ध भडकेल आणि त्यामध्ये तैवान नष्ट होईल अशी देखील धमकी देण्यात आली आहे। भारतीयांचा ब्रेन ॲटलास आणि चीनी नागरिकांच्या मेंदूच्या आकाराची तुलना करण्यात आली आहे। यावेळी चीनी मेंदूच्या तुलनेत भारतीय मेंदू आकाराने लहान असून लांबी आणि रुंदीच्या दृष्टीने देखील चीनी लोकांचा मेंदू हा मोठा असल्याचं दिसून आलंय। भारतीयांच्या मेंदूचा आकार हा चीनी नागरिकांच्या मेंदूच्या तुलनेत लहान असतो असं एका रिसर्चमधून समोर आलंय। भारतीयांच्या मेंदूची लांबी, रुंदी आणि जाडी या तिन्हींबाबत चीनी मेंदू हा सरस आहे। भारतात असा प्रकार या संशोधनातून समोर आलेला आहे। भारतात अशा प्रकारे मेंदूचा नकाशा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं देखील कळतंय। सोमवारी स्पेनमध्ये ऑपेरा हाऊसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याच्या कारणावरून आयोजकांना प्रेक्षकांच्या तीव्र संतापाला सामोरं जावं लागलं आणि शो रद्द करावा लागला। याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय। जागतिक बदलांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि तसंच मतभेद टाळण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मत यूएनचे सरचिटणीस फॅब्रिजिओ होशर-ड्रम्ड यांनी चायना सेंट्रल टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। संयुक्त राष्ट्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त संस्थांसह एकत्रितपणे जागतिक शांतता आणि स्थिरता राखण्यात या संस्थेनं मोठं योगदान दिलंय। वर्धापन दिनानिमित्त जगभरातील संवाद ऐकण्यासाठी आणि त्यांचं मूल्यांकन करण्यासाठी जगातील विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात जागतिक संभाषण सुरू केलंय। फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतार्ते यांनी राष्ट्रीय आपत्कालीन निधीमध्ये वर्षभराची वाढ केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वेगानं सुविधा पुरवता याव्यात यासाठी ही वाढ करण्यात आली आहे। पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत कोरोना संदर्भात सरकारनं आखलेले निर्बंध सुरू राहतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। फिलिपाईन्समधील डॉक्टर, नर्स यांना दुसऱ्या देशात जाऊन सेवा देण्यावर सरकारनं बंदी घातली आहे। कोसोव्हो देश कोरोना संकटाशी मुकाबला करतोय। योग्य वैद्यकीय सुविधांची कमतरता इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना भासतीये। युरोपमधील या छोट्या आणि गरीब देशाचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे। कोसोव्हो सरकारनं रुग्णसंख्या वाढू नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत। रात्रीची संचारबंदी, मास्कची सक्ती, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकार यशस्वी ठरलंय।
ब्राझीलचा कार्निवल हा जगभरातील अनेकांच्या आकर्षणाची गोष्ट आहे, पण यंदा हा कार्निवल आयोजित करावा की नाही याबाबत प्रशासनामध्ये संभ्रम आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता हा कार्निवल रद्द करावा असं काहींचं म्हणणं आहे, तर ब्राझीलची ही परंपरा खंडित होऊ नये हा कार्निवल काही काळासाठी पुढे ढकलावा असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे. अनेक डान्स ग्रुप हा कार्निवल काही नियम आणि अटींसह पार पाडावा या मागणीचा आग्रह धरताना दिसतात. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाखपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे या वाढत्या मृत्यूंना ट्रम्प प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी केलाय. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ट्रम्प प्रशासनानं वैद्यकीय उपाययोजना प्रभावीपणे न केल्यामुळेच मृत्यूचा आकडा वाढत असल्याचं बिडेन यांचं म्हणणं आहे. विस्कॉन्सिन इथल्या रॅलीमध्ये बोलत असताना त्यांनी हे आरोप केले आहेत. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातील उत्तर पूर्वेकडे असलेल्या जंगलाला भीषण आग लागली आहे. जवळपास 165 स्क्वेअर माइल्स जंगलाला ही आग लागली आहे. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकत चालली असून त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरने दिली आहे. ग्रीसच्या समुद्र किनाऱ्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालाय, तर एका 62 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बचाव पथकाला कार्दिस्ता या किनाऱ्यावर आढळलाय. वादळामुळे ग्रीसच्या काही भागात पूरस्थितीही निर्माण झाली असून अनेक रस्ते पिकांचंही मोठं नुकसान झालंय. एजिया एफिम या बेटांना या वादळाचा मोठा फटका बसलाय. कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडलाय. न्यूयॉर्कमध्ये 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या, पण संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शाळांना ऑनलाईन क्लासेसवरच सध्या भर देण्यास सांगण्यात आलंय. 9वी पासूनचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून भरवण्याचा सरकारचा सध्या विचार आहे, पण याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. स्पेनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत स्पेनमध्ये 30,000पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. माद्रिदमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मागील 2 आठवड्यात 20,000पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आरोग्य सचिव हँकॉक यांनी सांगितलंय. सरकारनं 50,000 चाचण्या दर दिवशी करण्याचं उद्दिष्ट देखील ठेवल्याचं त्यांनी सांगितलंय. नागरिकांनी देखील सरकारकडून सुरू असलेल्या उपायांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तसंच ज्यांना लक्षणं दिसत असतील त्यांनी तातडीनं स्वतःला विलग करावं, चाचणी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय. ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया इथल्या समुद्र किनाऱ्यावरती अडकलेल्या एका वेल माशाची सुटका बचाव पथकानं केलेली आहे. जवळपास 270पेक्षा अधिक वेल मासे अचानक पश्चिमेकडील किनाऱ्यावर आले होते. यातील अनेक मासे हे लाटांमुळे वाळूत अडकून पडले होते, पण बचाव पथकानं अविरतपणे प्रयत्नांची शिकस्त करत या सर्व माशांना समुद्रात पुन्हा एकदा लोटण्यात यश मिळवलंय. बेटा चक्रीवादळ अमेरिकेतल्या टेक्सास राज्याच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले. वादळाच्या प्रभावामुळे इथे मुसळधार पाऊस पडत असून जोरदार वारे वाहत आहे. प्रशासनानं टेक्सास प्रांतात आणीबाणी जाहीर केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. येत्या काही दिवसात अतिमुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. ग्रीससोबत भूमध्य समुद्रातील तेल उत्खननावरून सुरू असलेला वाद चर्चेत आला असून हा वाद जो आहे तो चर्चेने सोडवण्यावरती भर दिला जाईल असं मत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी म्हटलंय. पण या चर्चेदरम्यान देशाचं कोणतंही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. पण ग्रीस जर अडून बसला तर आमची संघर्ष करण्याचीही तयारी आहे असा इशारा देखील एर्दोगान यांनी दिला आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं 100 मिलियनपेक्षा अधिक निधी राखीव ठेवला असल्याचं अमेरिकेचे अटॉर्नी जनरल बिल बॅर यांनी सांगितलंय. या निधी टास्क फोर्स पीडितांचं पुनर्वसन यावरती खर्च करण्यात येईल. अटलांटा इथे इवांका ट्रम्प आणि जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांच्या उपस्थितीत बिल यांनी ही घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती रुथ बेडर जिन्सबर्ग यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा तातडीनं भरावी यासाठी अध्यक्ष ट्रम्प आग्रही आहेत. ओयो इथल्या वांडालिया आणि स्वांटन इथल्या रॅलीमध्ये त्यांनी याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केलाय. जिन्सबर्ग यांच्या निधनानं आपल्याला अतिव दुःख झालं असलं तरी ही जागा भरणं गरजेचं आहे. यासाठी देशातल्या 5 ज्येष्ठ महिला कायदेतज्ञांची नावं आपल्यासमोर असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय.
कोलंबियाची राजधानी बोगोटा इथे सरकारचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। हातात झेंडे आणि फलक घेऊन हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। यानंतर अचानक काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। तर मागच्या आठवड्यातच पोलीस आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत 13 जणांचा मृत्यू झाला होता। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन इथल्या व्हाईट हाऊसमध्ये विषारी पदार्थ पाठवण्यात आला होता। या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी मॉन्ट्रियल येथून एका महिलेला अटक केली आहे। न्यूयॉर्क कॅनडा सीमेवर या महिलेला ताब्यात घेण्यात आले। या महिलेला अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिची चौकशी करण्यात येत आहे। या महिलेवर अशा प्रकारची विष असलेली पार्सल टेक्सासमधील काही सरकारी अधिकाऱ्यांना पाठवल्याचा देखील आरोप आहे। जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूया जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। मालीमध्ये सरकार स्थापन होईपर्यंत आपण देशाचं उपाध्यक्षपद भूषवणार असल्याचं लष्कर प्रमुख जुंता यांनी सांगितलंय। मालीमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लोकनियुक्त सरकार लष्करानं उलथवून टाकलं। मेजर जनरल बाह यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। तर मालीतलं लोकनियुक्त सरकार उलथवण्याच्या घटनेची तीव्र प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय जगतातही उमटली होती। त्यानंतर आता लष्करानं जनतेच्या अधिकारांची पायमल्ली केली जाणार नाही आणि लवकरच निवडणुका घेऊ असं आश्वासन दिलंय। अमेरिकेनं 2015 साली इराण सोबत झालेला अणुकरार मोडत असल्याची एकतर्फी घोषणा करून निर्बंधांमध्ये आणखीन वाढ केली आहे। ट्रम्प सरकारनं संयुक्त राष्ट्र संघावरही ताशेरे ओढत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। आंतरराष्ट्रीय जनमताच्या विरोधात संयुक्त राष्ट्राकडून पावलं उचलली जात असल्याचा आरोप अमेरिकेचे सचिव पॉम्पिओ यांनी केलाय। इराणकडून सातत्यानं अणुकराराचं उल्लंघन केलं जात असून त्याकडे डोळेझाक करण्यात येत असल्याबद्दलही अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे। बेलारूसच्या कोर्टानं देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना जामीन देण्यास नकार दिलाय। 2 आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षाचे नेते मारिया कोलेन्सिकोवा यांना सरकार विरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आलं होतं। मारिया यांनी परदेशी शक्तींशी हातमिळवणी करून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। मारिया यांची सुटका करावी असा दबाव देशांतर्गत तसंच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। इटलीतल्या स्थानिक निवडणुकांसाठी मतदान संपन्न झालंय। या मतदानाद्वारे संसद सदस्यांची संख्या कमी करण्याबाबतही निर्णय होणार आहे। कोरोनाचा धोका असताना देखील नागरिकांनी या मतदानाला चांगला प्रतिसाद दिला। मतदानावेळी प्रशासनाकडून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या। बेलारूसमध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना मुक्त करा असं आवाहन युरोपियन युनियनचे अध्यक्ष डेव्हिड ससोली यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना केलं आहे। आंदोलकांना मुक्त करण्यासोबतच बेलारूसच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीशी संवाद साधा असंही आवाहन त्यांना करण्यात आलंय। लुकाशेन्को यांच्या प्रमुख विरोधी असलेल्या स्वेतलाना यांचीही ससोली यांनी सोमवारी भेट घेतली आणि त्यानंतर ते बोलत होते। जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।